बांधकाम कामगार योजना अंतर्गत महाराष्ट्रातील नोंदीत बांधकाम कामगारांना महामंडळाकडून खूप साऱ्या योजनांत लाभ दिला जात आहे। त्यातच प्रमुख योजना म्हणजे की पीटी वाटप योजना। पीटी वाटपमध्ये खूप साऱ्या वस्तू ह्या बांधकाम कामगारांना मिळत होत्या, त्या त्यांच्या फायद्याच्या देखील होत्या। पण सध्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पीटी वाटप ही बंद करण्यात आले आहे। कारण काय आहे, कधी सुरू होईल या संदर्भात नवीन अपडेट समोर येत आहे। तर सर्वात प्रथम आपण पाहूया की पीटीमध्ये आपल्याला कोणकोणत्या व किती वस्तू मिळत होत्या। बांधकाम कामगार पीटी योजना अंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू: बॅग, रिफ्लेक्टर, जॉकेट, सेफ्टी हेल्मेट, 4 कप्प्याचा जेवणाचा डब्बा, सेफ्टी बूट, सॉलर, टॉर्च, सॉलर, चार्जर, पाण्याची बॉटल, मच्छरदाणी जाळी, सेफ्टी बूट, हातमोजे, चटई आणि पीटी अशा प्रकारचे एकूण 13 वस्तू ह्या बांधकाम कामगारांना पीटीमध्ये मिळत होत्या। पण आता बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पीटी बंद झाली आहे। कारण असे आहे की बऱ्याचशा जिल्ह्याचा कोटा हा संपलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी मोफून हा कोटा दिला जातो। आता तो कोटा संपल्यानंतर नवीन कोटा उपलब्ध झाल्याच्या नंतरच पीटी वाटप होत असते। तर सध्या महाराष्ट्र शासनाने पीटी तयार करण्यासाठी देखील मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे पीटी वाटप सध्या बंद आहे। तरी अजून बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पीटीचा कोटा हा उपलब्ध आहे, त्यांना पीटी वाटप सध्या देखील सुरू आहे। तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पीटी वाटप सुरू आहे की नाही हे देखील माहिती नक्कीच करून घ्या, व जर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू असेल आणि तुम्हाला जर पीटी मिळेल असेल तर हे कमेंट करून नक्की कळवा। आता ज्या जिल्ह्यामध्ये पीटी वाटप बंद झाले आहे म्हणजे कोटा संपलेला आहे, आता त्यांना काय मिळणार, तर त्यांना आता गृहोपयोगी वस्तूंचे हे प्रामुख्याने मिळणार आहेत। ज्या जिल्ह्याचा कोटा संपला आहे त्यासाठी ही प्रमुख योजना सध्या राबवण्यात येत आहे की गृहोपयोगी वस्तूंचे, आणि ज्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध आहे त्यांना देखील ही गृहोपयोगी वस्तूंचे लागू आहे। तर सर्वात प्रथम आपण पीटीच्या आशा न पाहता गृहोपयोगी वस्तूंसाठी अप्लाय करायचा आहे। आता गृहोपयोगी वस्तूंसाठी अप्लाय कसं करायचं या संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ते देखील तुम्ही चेक करू शकता। तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील जॉईन करून घ्यायचं आहे। आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती या योजनेसंदर्भाचे नवीन जे फॉर्म असतात ते आपण देत असतो।